आपल्या कार्यामध्ये सफलता प्राप्त होण्यासाठी मासिक शिवरात्रीचे उपाय. नंबर 1. प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते. त्या शिवरात्रीला एक बेलपत्र, एक शमीपत्र, एक धोत्र्याचे फळ, एक सफेद फूल, एक तांदूळाचा दाणा, तो तुटलेला नसावा. हे सगळं हातात घेऊन तुम्हाला असं वाटत असेल की माझे सगळे मार्ग बंद पडलेले आहेत, जे काम तुम्ही करायला जातात ते काम होतच नाही, खूप दिवस लागतात, देव आपलं ऐकतच नाही असं वाटत असेल तर ज्या दिवशी तुमच्याकडे ह्या सगळ्या वस्तू असतील, कोणत्याही महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी त्रिपुरारी नावाचे स्मरण करून भगवान शिवाच्या शिवलिंगावर आपण समर्पित केले तर हे निश्चित आहे की आपले मार्ग आपोआप मोकळे व्हायला सुरुवात होते. नंबर 2. जो व्यक्ती शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाच्या मंदिरात दिवा लावतो किंवा मग बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावतो, त्याच्या घरामध्ये लक्ष्मी सदा विराजमान राहते. नंबर 3. आपली एखादी विशेष कामना असेल तर मासिक शिवरात्रीला 108 तांदळाचे दाणे शिवलिंगाला चंदन लावावे आणि आपल्या हातात 108 तांदळाचे दाणे घ्यावे. ते तांदळाचे दाणे घरातून मोजून न्यावे. आपल्या हातात घ्यावे. एक एक दाणा समर्पित नाही करायचा. जिथे आपण शिवलिंगाला चंदन लावले त्या ठिकाणी आपली कामना बोलून हे तांदूळ समर्पित करून द्यावे. नंबर 4. दर महिन्यात शिवरात्री येते. त्या दिवशी आपला व्यापार चालत नसेल तर आपल्याला कष्ट असेल, आपलं जीवन खूप टेन्शनमध्ये आहे, आपल्या जीवनात खूप दुःख असेल, प्रत्येक महिन्यात प्रदोष येतो किंवा मग शिवरात्र येते. त्या शिवरात्रीला एक शमीपत्र, 5 बेलपत्र तांब्याच्या कलशात घेऊन त्यात एक शमीपत्र आणि 5 बेलपत्र टाकावे. त्यात 7 दाणे अक्षदाचे टाकावे आणि प्रदोष काळामध्ये भगवान शिवाच्या मंदिरात जावे. पायात चप्पल घालून जायचे नाहीत. घरात तुपाचा दिवा लावून कलश घेऊन शिव मंदिरात जावे. शिवलिंगावर ते पाणी जसेच्या तसेच समर्पित करून यावे. नंबर 5. प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते. त्या शिवरात्रीला कधी आपल्याला वेळ मिळाला तर आपली एखादी कामना असेल, एक कामना करून भगवान शिवाच्या शिवलिंगाचे आणि जलाधारीचे सायंकाळच्या वेळी प्रदोष काळात शिवरात्रीच्या दिवशी सफेद फुलांच्या पाकळ्यांनी भगवान शिवाचा शृंगार करायला प्रारंभ करावा. ज्या मंदिरात कोणीही जात नाही त्या मंदिरात जाऊन भगवान शिवाचा शृंगार करावा. कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने शृंगार करावा. पुढच्या महिन्यातील शिवरात्र येण्यापर्यंत तुम्हाला कळेल की सफेद फुलांच्या पाकळ्यांनी शृंगार केल्याचा लाभ काय मिळतो. नंबर 6. 12 महिन्यात शिवरात्र येते. कोणत्याही एका शिवरात्रीला भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन 2 बेलपत्र समर्पित करावे. एक बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करावे आणि एक बेलपत्र जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी समर्पित करावे. एक बेलपत्र शिवलिंगावर समर्पित केले आहे त्याच्यावर त्याच कलशातील 5 वेळेस पाणी समर्पित करावे आणि एक बेलपत्र जिथून जलाधारीचे पाणी पडते त्या ठिकाणी समर्पित केले आहेत त्या ठिकाणी पण त्याच कलशातील 5 वेळेस पाणी समर्पित करावे. आपली जे दुःख आहे, जी तकलीफ आहेत, कष्ट आहेत ते भोले बाबाला सांगून प्रार्थना करून यावे. दुसरी शिवरात्र येण्यापर्यंत बाबा आपले दुःख कष्ट मिटवून टाकतात. नंबर 7. जे लोक कर्जबाजारी झालेले असाल किंवा मग पैसा कोणाला उधार दिलेला असेल आणि ते वापस देत नसेल तर किंवा मग आपले कर्ज वाढतच जात असेल तर त्यासाठी हा उपाय आहेत. गेलेला पैसा वापस आणण्यासाठीही आणि आपला पैसा वापस घेण्यासाठीही हा उपाय करावा. 5 बेलपत्र, 5 सफेद फूल आणि 5 हळदीत भिजलेले अक्षदाचे दाणे. एकांतेश्वर महादेव किंवा मग एकांतामध्ये शिवलिंग नाही मिळाले तर प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते. आपल्याला
एकांतामध्ये शिवलिंग मिळत नसेल तर आपण एखाद्या ठिकाणी एकांतामध्ये जाऊन मातीच्या शिवलिंगाचे निर्माण करावे. 5 बेलपत्र, 5 सफेद फूल, 5 हळदीचे तांदूळाचे दाणे भगवान शिवाचे अभिषेक पूजन केल्यानंतर समर्पित करावे. पहिले शिवलिंगावर हळदीचे तांदूळ समर्पित केले जाईल. नंतर सफेद फूल समर्पित केले जाईल. त्यानंतर बेलपत्र वाहिले जाईल. ह्या वस्तू एकसाथ नाही समर्पित केल्या जाणार. हळदीचे तांदूळ एक एक करून समर्पित केले जातील आणि सफेद पुष्पही एक एक करून समर्पित केले जाईल. बेलपत्रही एक एक करून वाहिले जातील. ज्यांच्याकडून आपल्याला धन घ्यायचे आहेत, ते आणून देत नाही आहेत, त्याचे स्मरण करून किती आहेत बाबाला प्रार्थना करून हळदीचे तांदूळ वाहिले जाईल. तेव्हाही सफेद फूल वाहिले जाईल आणि बेलपत्र वाहिले जाईल. तेव्हाही आपल्यावर कर्ज आहे त्यासाठीही प्रार्थना करा. 1 अक्षदा, 1 फूल, 1 बेलपत्र आपल्यासोबत बांधून आणावे. बाकीचं आपण एकांतेश्वर महादेवावर पूजा करत असाल तर तिथेच राहू द्यावे आणि मातीचे शिवलिंग बनवून पूजन केले असेल तर त्या शिवलिंगाचे थोड्या वेळानंतर विसर्जन करून द्यावे. नंबर 8. तुमच्या यशाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर आज तुम्ही शिव आणि शंभू समोर बसून ह्या मंत्राचा 11 वेळा जप करावा. मंत्र खालीलप्रमाणे आहे. शवभक्ती शिवभक्ती शिवे भक्ती भारवे भावे, अन्यथा मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करीन, मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करीन, मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करीन. नंबर 9. जर तुम्हाला तुमच्या मुलांचे जीवन आनंदी बनवायचे असेल तर शिवरात्रीला तुम्ही काही पांढरी फुले घ्यावी. त्यांना तुमच्या मुलांच्या हाताने स्पर्श करा आणि त्याचा हार करून भगवान शंकराला अर्पण करावा. नंबर 10. समाजात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर संध्याकाळी पंचोपचाराने शिवाची पूजा करावी आणि शिवपंचाक्षर स्तोत्राचे पठण करावे. नंबर 11. जर तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवायचे असेल तर शिवरात्रीच्या दिवशी एखाद्या शिवमंदिराच्या पुजाऱ्याच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि त्यांना दक्षिणा अर्पण करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.